मला खरंच तुमचं कौतुक आहे रे. म्हणजे आज खरं सांगते, काही लोकांना मीही माहित नाहीये, त्या सगळ्यांना हे माहित आहे. कारण काही असो, म्हणजे आज मला असं वाटतं ना, कारण कोणतंही असो, प्रेक्षक थिएटर पर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या निमित्ताने येत आहे, तर तुम्ही माझ्यासाठी देवा आहात सगळे. खूप पैसे कमवण्यासाठी मनमीत प्रेम ऑल द बेस्टच्या दौऱ्याला गेले आहेत. त्यामुळे ते इथे उपस्थित नाहीयेत. तर नंतर पैशांचा पाऊस पडला. ते पैशांचा पाऊस तिकडे पाडतायत. हा या या या. काय झालं मावत नाही का बस, ब्लास्ट मोठा आहे. तू का असं बाजूला तू ये ना इथे. अरे अरे काय काय चल, ओम लावूया. मुलगी शांतच आहे आणि एकदम सगळे सिरियस झाले. स्वतःला स्क्रीनवर बघून काय म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे सगळे एकदम गप्प झाला, भीती वाटली, उत्सुकता आहे, आनंद आहे. नील, तुझ्यापासून सुरुवात करूया. खूप भारी वाटतं ऍक्च्युली. मला परत एकदा ट्रेलर बघायचं मागे बसून पहिली गोष्ट पण आला फील आला मला जो इथे पहिल्या रांगेत बसून सुद्धा आत्ता जाणवतं की केवढं काय काय आपल्या सिनेमात. म्हणजे मी आपल्या म्हणजे तुमच्या माझ्याकडे बघून बोलण्याची काय गरज आणि नेहमी शूटिंग करत असताना शेड्युल्स मध्ये होतं, गॅपने होतं, कसंही पुढे मागे सिंक्रोनायझेशन नसतं. पण ते सगळे एकत्र आल्यावरती त्याचा इम्पॅक्ट जो जाणवला तो आता खूपच म्हणजे एकदम आतमधून असं भारी वाटतंय. आणि सगळ्यांना ऍक्च्युली बघायला स्क्रीनवरती बघायला एकदम वेगळीच एक फिलिंग आहे. आणि सगळे माझेच मित्र आहेत. आणि प्रताप सर, इव्हन छाया मॅम, शोभिता, तुम्ही खूप सुंदर आणि भारी दिसताय. छाया मॅम तर म्हणजे मी एकदम असं आलं की अरे बाप रे, एकदा खालून असं बघायचं म्हणजे. पण खूप भारी वाटतंय. खूप मजा आली, मला खूप मजा आली. ऍक्च्युली मला असं वाटलेलं की ट्रेलर सर्वात मोठा मोमेंट असेल माहिती, पण इथे आल्यानंतर मला कळलं की प्रियदर्शन जाधव होस्ट करतोय. त्याच्यापेक्षा त्याचा काही संबंध नाही फिल्मशी आणि तो होस्ट करतो हे मला उभं रडायला येतंय. ट्रेलर मैत्री हे बघून मला रडायला एवढी येतंय. मैत्री आणि प्रेम. हो, फक्त मैत्री आणि प्रेम. कळव्यात भेटत नाही पण इथे तुला क्यू कार्ड दिलंय का मी बोलायला सांगितलं. जीपे करेल. बट ट्रेलरच्या बाबतीत अजूनही जसं नील बोलला की त्याला फील होतंय, मला तर फील पण नाही होतं. मी एकदम असं आतून मंद झालोय. कळत नाहीये की स्क्रीनवर आम्ही सगळे एकत्र जे आमचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की ऑरेंज ज्यूस गँग आम्ही एकत्र दिसू. कुणाच्या तरी डोक्यात आम्ही विचार करतो, कुणाच्या तरी डोक्यात ती आयडिया येईल 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 आणि फायनली राम सर, नरेन सर, महेश सर ह्यांना ती आयडिया आली आणि त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आम्ही तुकड्या तुकड्यात काम केलंय. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की आम्ही एक पॉईंट नंतर आम्ही सोडून दिलं की हा राम सरांना बरं वाटतंय ना तर शॉर्ट डन करा, हा चला संपवा विषय. कारण आता आम्हाला कळत नाही किती अजून चांगलं करायचं. पण आता ते एकत्र बघून असं वाटतं की भाई काहीतरी केलंय ज्याच्यासाठी प्रियदर्शन जाधव होस्ट करायला आलाय. तसं खूप छान वाटतं. मला असं वाटतं दशावतार, तुंबाळची मंजुळा, भूतंभयम, जेव्हा या सिनेमाच्या सुरुवातीला दशावतार आणि तुंबाळची मंजुळा नंतर हा सिनेमा येतोय असं जेव्हा लोकांपर्यंत जाईल, मला असं वाटतं हा झी स्टुडिओचा पाठिंबा आपल्याला सगळ्यात मोठा, आपल्याला म्हणजे तुम्हाला, माझा काही संबंध नाही, सगळ्यात मोठा असेल. राम, टीम बद्दल सांग आणि मग तू लीड घेऊन तुझ्या कास्ट बद्दल त्यांना बोलायला थोडस प्रेरित कर. कारण प्रत्येक वेळेला आम्ही सांगणं काही बरोबर वाटत नाही. तू या सिनेमाचा दिग्दर्शक आहेस. हो बरोबर आहे, मला पण पुष्करला आपण काहीच विचारत नाही, त्याला आपण अँकरच करून टाकलेलं आहे, म्हणून मी म्हटलं अँकर आहे. ठीक आहे. मला या सगळ्यांबरोबर काम करायला खूप मजा आली. वा वा. मला म्हणून माईक दिला. हे सगळं तुम्ही पण बोलू शकता. नाही, यांची जी एनर्जी आहे आणि जी सिनेमामध्ये उतरली आहे त्यामुळे हा सिनेमा खूप वेगळा झालाय. आणि इतकी मेहनत घेतलीये, म्हणजे मी त्यांना ज्या काही गोष्टी सांगितल्यात, मला जितके दिवस वर्कशॉप करायचे होते,
त्यानंतर मला जितके दिवस रिडिंग करायचं होतं, जितके दिवस आम्ही एकत्र भेटून कॅरेक्टर बद्दल जे काही डिस्कस केलं, ते सगळे दिवस त्यांनी मला दिलेत. आणि खूपच ग्राउंडेड मुलं आहेत ही. म्हणजे त्यांना माहिती होतं की ही ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. सो त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीसाठी हॅट्स ऑफ आहे. म्हणजे मी पण खूप सरप्राईज झालो की इतक्या जिद्दीनं, इतक्या पेटून, म्हणजे अक्षरशः ते भिडलेत, ते नडलेत. आणि आज ही फिल्म जी आहे ती 7 मित्रांची गोष्ट आहे. आणि ह्यांना हे ऍक्च्युअल लाईफ मध्ये सगळे मित्र आहेत एकमेकांचे. ह्यांनी स्वतःची सगळी जी सुरुवात आहे ती एकत्र केलेली आहे. आणि त्यांची जी मैत्री जी आहे, त्या मैत्रीचं इमोशन ज्या पद्धतीनं सिनेमामध्ये उतरलंय ते खूपच कमाल आहे. आणि त्या इमोशनची खूप गरज होती सिनेमासाठी. तर नील, करण, सौरभ, सिद्धांत, शुभम, त्यानंतर मनमीत, पुष्कराज यांनी सगळ्यांनी यांची जी मैत्री ज्या पद्धतीनं दाखवली, म्हणजे मित्र काय असतात आणि मैत्री काय असते हा सिनेमा बघितल्यानंतर सगळ्यांना कळणार आहे. आणि याच्यामुळे हा सिनेमा जो आहे तो कोणी एकट्यानं उभा केलेला नाहीये, हा सगळ्या टीमनं उभा केलाय. म्हणजे प्रत्येक जण, ती चेन रिॲक्शन असते ना, म्हणजे एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, प्रत्येक डिपार्टमेंटने या सगळ्यात अर्थात मेकअप आणि हो हो. आणि जितू दादा प्रॉस्थेटिक, म्हणजे असं प्रॉस्थेटिक, म्हणजे छायाताईचा जो लुक अचीव्ह करायचा होता आणि ज्या पद्धतीनं छायाताईचा लुक तो अचीव्ह झालाय, ही सगळी ना या सिनेमाची युनिक आयडेंटिटी आहे. सो त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपल्यातलं जे काही आर्ट आहे ते सगळं रितं केलंय. आणि त्या एनर्जीने हा सिनेमा तयार झालाय. छाया फिलिंग सो काय सांगशील bonjour. ह्या गजानेच मला तारलंय खरं तर. अह, अह, विनोद नंतर करते मी. प्लीज. खरं तर प्रत्येक जण मला विचारतं की नवीन मुलांबरोबर काम करून कसं वाटतंय, किंवा पहिलाच सिनेमा आहे डिरेक्टर. तर माझा जो अनुभव आहे, सगळे बोलतात की नवीन डिरेक्टरसाठी मी लकी आहे, असं बोललं जातं. त्यांना हे माहित नाहीये की माझ्यासाठी नवीन डिरेक्टर लकी आहे. हा, म्हणजे आतापर्यंत मी ज्यांच्याबरोबर पहिला सिनेमा ज्या डिरेक्टर बरोबर केलाय त्यावेळी माझ्या कामाचं कौतुक झालंय. दुसरं सांगायचं तर ही सगळी मुलं, म्हणजे नील, तुमची ऑरेंज ज्यूस गँग, मला खरंच तुमचं कौतुक आहे रे. म्हणजे आज खरं सांगते, काही लोकांना मीही माहित नाहीये, त्या सगळ्यांना हे माहित आहे. कारण काही असो, माझं मराठी सिनेमावर, माझ्या कामावर खूप प्रेम आहे. पण ते काम बघण्यासाठी, म्हणजे आज मला असं वाटतं ना, कारण कोणतंही असो, प्रेक्षक थिएटर पर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या निमित्ताने येत आहे तर तुम्ही माझ्यासाठी देवा आहात सगळे. सो कुठल्याही कारणाने प्रेक्षक थिएटर पर्यंत यावं. दुसरं माझ्या कामाबद्दल सांगायचं तर सगळ्यांना वाटतं खूप अभ्यासू अभिनेत्री आहे मी, खूप हुशार आहे. पण प्रियदर्शनी ह्या भूमिकेने घाम काढला रे माझा, अक्षरशः घाम काढला. म्हणजे लूक तर आहे, कारण 3-3.5 तास लागायचे. तोपर्यंत हलायचं नाही, हे नाही, ते अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि जेव्हा ते काम चालू असायचं ना, तर माझ्या आत एक वेगळी घालमेल असायची. कारण ह्यांनी काही नाही ग ताई, जी ब्रिश लँग्वेज, काही नाही, सोपं आहे असं सांगून जे केलं होतं ना, मला काहीच नाही आठवायचं. नाही, आता ब्रीफ दिलं होतं तेव्हा जिब्रिश लँग्वेज मध्येच दिलं होतं असं मला आणि मी विसरले की मला एकच फक्त लक्षात होतं, गजा. असं डायलॉग घेताना ते काय आता रक्तम ह्याव त्या होतं ना, आणि विसरले ना की मी बघ ना
गजा. So, पण खर तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या वाट्याला एक वेगळं कॅरेक्टर यावं. सो माझ्या वाट्याला आतापर्यंत मी विचार केला नव्हता की मी अशी दिसू शकते की मी स्वतःलाच ओळखू शकत नाही. सो जितू आज नाही आलाय. जितूची कमाल आहे की त्याने हे असं रूपवान लोकांसमोर मला आणलंय. आणि राम, खरं तर तुला थँक्स म्हटलं पाहिजे की तुला मी या कॅरेक्टरमध्ये मी दिसले. आणि मला स्वतःला खूप भारी वाटतंय. माझे 2 डायरेक्टर, राम बरोबर मी आता फिल्म केली, हा प्रतापच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं अंगाईमध्ये. सो नीना, तू पण खूप भारी दिसलाय, म्हणजे ओळखूच येत नाहीये. आणि बस आता ट्रेलर बघितला, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सगळ्यांचीच मेहनत आहे. बरं, माझा मेकअप 3.5 तास आहे ना मला करायला लागायचा, आणि तेवढेच तास आहे ना तो उतरवायला लागायचा. हा, आणि करताना सगळे उत्साही असायचे की अरे ये करके देखते, अरे वो करके देखते, अरे ह्या जटात. आणि पॅकअप झालं ना की हे सगळे घरी पोहोचायचे आणि मी मेकअप उतरवते. आणि आरडाओरड असायचा, कारण की ते प्रॉस्थेटिक काढताना ना ही केसांवरची लव पण अरे खिचली जायची. पण एनिवेज मला स्वतःला खूप मजा आली आणि स्वतःवर वेगळं काम करता आलं. की आता बोलते मी, पण जिब्रिश प्रयत्न केले. आता ते किती सक्सेस झाले ते सिनेमा बघितल्यावर येईल लक्षात. मी ऍक्च्युली माय फर्स्ट एव्हर फिल्म दॅट आय वॉच्ड ऑन स्क्रीन वॉज मराठी. आणि तेव्हा कधी विचार नाही केला होता की मराठी फिल्ममध्ये मी कधी काम करणार. आणि सम हाऊ द स्टार्स अलाइन. मला एकदाही रॅन्डम मेसेज आला, मला वाटलं तो फेक आहे म्हणून मी इग्नोर केलं फॉर गुड 1 month. मग कळालं की ओके काहीतरी आहे, बघू. अँड देन इट गॉट रिअल अँड रिअल. अँड आज इथे उभं राहणं इज व्हेरी अनरिअल फॉर मी, अँड एस्पेशली विथ मॅम. तर मी कधी विचार केला नव्हता. अँड थँक्यू सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. पुष्कराज, प्रश्न तुला आहे. तर तू पण यांच्या बरोबर पहिल्यांदाच काम करतोस. काय तुझा काय अनुभव होता? नाही, आम्ही गमतीने म्हणायचो की या सिनेमामध्ये ऑरेंज ज्यूस गँग आणि 2 आंबे असे आहे. त्यापैकी मनबी हापूस आहे. मी माझी पायरी ओळखली. आज तुम्हाला कळलं असेल ट्रेलर मध्ये मी दिसणारच नाही. आणि यात एक आंबा आहे जो लंगडा पण आहे. ते सांगायचं नव्हतं, पण आता मला मजा आली. आणि मी नील आणि करणला खूप आधीपासून ओळखतो. मला सगळ्यात गंमत या गोष्टीची वाटते की हा प्रवास 2016 मध्ये, त्यांना आठवत नव्हतं पण मला आठवतंय, 2016 मध्ये जेव्हा दिल दोस्ती दुनियादारी ही आमची सिरियल संपली होती, तेव्हा नील आणि करण एक कार्यक्रम जो आम्ही करत होतो काहीतरी छोटासा, तर ते शूट करायला लागले होते. आणि नील आणि करण एक इंटरव्ह्यू वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण नंतर मग उलट झालं, स्विच साईज. आता मी त्यांना विचारेन आणि मला खरंच या प्रवासाचं कौतुक वाटतं आणि जेन्युइनली वाटतं. आणि मी सगळं काम करताना बघितलं नील आणि करणला, आणि बाकी या सगळ्यांची ओळख झाल्यापासून असं कधीच वाटलं नाही. शुभम हॅज बिकम अ व्हेरी व्हेरी डिअर फ्रेंड. या सगळ्या प्रोसेसमध्ये सोबिता बरोबर कमी इंटरॅक्शन, छायाताई बरोबर मला आधीपासूनच आम्ही काहीतरी इंटरॅक्ट करायचो, तेव्हा वेळ मिळाला, कारण 3.5 तास मेकअप करताना दुसरं काय करणार ना, गप्पा. प्रताप सरांबरोबर पहिलं इंटरॅक्शन, निनाद बरोबर मी अनेक वर्ष त्याला ओळखतोय. राम सरांनी मला सांगायला काळे धंदेमध्ये पण मला विचारलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये किस करायचं होतं. खरोखर आहे कारण तेव्हा मी वॉज व्हेरी शाय. आता नाहीये बरं का. काय हे सगळे बोलून झालं. अरे तरी पण बोललो पाहिजे ना. तू हेच प्रिपेअर केलं होतं का? तू प्रिपेअर हेच केलं होतं का? हॅलो काय नाही लिहिलंय. ओके, तर काही नाही, इतकंच बोलेन की कधी वाटलं नव्हतं की फिल्म मध्ये काम करेन, आणि आज ते पूर्ण होतंय. ट्रेलर बघून मुळात इमोशनल तर झालोच, पण तेवढंच भारी वाटतंय की यार स्वप्न बघावीत ती पूर्ण होतात, आणि एकत्र राहून केली ना तर ती लवकरात लवकर होतात. तर खूप भारी वाटतंय यार. आणि पाया नाही पडत गॉगल.
थँक्यू सो मच. एवढंच बोलेन. आणि हो, बस लक्षात ठेवा एकत्र आय राहायचं. लव्ह यू. काय नाही एवढंच सांगेन की आम्ही 5 जणांनी मिळून पहिली ऍड एकत्र केलेली सचिन तेंडुलकर बरोबर. तर आम्ही असे खूप गोष्टी पहिल्या एकत्र केल्या. म्हणजे खूप असं वाटतं की पहिली गोष्ट मित्रांकडून व्हावी. सो याची जडणघडण हे जिथून आलंय ना, तर ते कॉलेज थिएटर पासून आलंय. आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की रामचंद्र गावकर बरोबर काम करायची एकांकिकेत. त्यांनी सिनेमात घेतलं डिरेक्टली, त्यामुळे खूप म्हणजे वेगळाच भारावून गेलाय. असे या सिनेमाशी निगडीत खूप लोक आहेत. जसं पुष्कराज झाला, दिल दोस्ती दुनियादारीमध्ये त्याला बघायचो, मनमीत झाला, टाइमपास पासून त्याला बघतोय, तू लिहिलायस तो. तर परत छाया मॅम झाल्या, पॅन्ड्री पासून बघतोय, अजून निनाद झाला, दे धमाल पासून बघतोय मी त्याला. परत प्रताप सरांचं अनन्या नाटक बघून मी एवढा वेळा झालेलो की बोललो की यार मी का नाही काम करत आहे इथे. परत श्रीनाथ झाला, त्याचं म्युझिक खूप आधीपासून फॉलो करतोय, खूप छान काम करतोय कॉलेज पासूनच. परत प्राजक्त दादा झाला, त्यांनी या फिल्ममध्ये एक गाणं लिहिलंय. असे खूप सारे लोक, फक्त इच्छा होती माझी त्यांच्याबरोबर काम करण्याची किंवा छोटं मोठं काम. त्यांनी एवढ्या मोठ्या सिनेमात मला म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं, त्यासाठी रामदादा तुझं खरंच खरंच खूप खूप थँक्यू. याच्या एकांकिकेत बोललेला जो पहिला डायलॉग होता, जो काही होता, तो डायलॉग पण मी पाहिलेला आहे. आणि आता मला डिरेक्ट करताना रोल, कॅमेरा, ऍक्शन हे पण मी त्याचं पाहिलेलं आहे. सो एवढा प्रवास, मी सबंध त्याचा प्रवास, सगळं त्याचं स्ट्रगल, त्याचं विजन, तो ज्या पद्धतीने डेव्हलप झाला, ज्या पद्धतीने त्याच्यातला दिग्दर्शक तयार झाला, तो खूप उत्तम ऍक्टर पण आहे. खरं तर माझा तो आवडता ऍक्टर होता त्या वेळेस रुईया कॉलेजमध्ये. खूप उत्तम कॉमेडी सेन्स आहे त्याच्याकडे. सो मला ते खूप आवडायचं की ह्याच्याकडे एक युनिक सेन्स आहे कॉमेडीचा. खूप चांगला टायमिंग आहे, खूप वेगळ्या पद्धतीची कॉमेडी हा करू शकतो. हा भाग वेगळा की तो नंतर डिरेक्शनकडे वळला. पण जेव्हा त्याची पहिली शॉर्ट फिल्म पाहिली होती मी, तेव्हा मला पूर्ण विश्वास आला होता की नाही, ज्या पद्धतीने हा ऍक्टिंग सोडून डिरेक्शनकडे जातोय, तो नक्कीच एक चांगलं पाऊल उचलतोय. कारण त्याच्याकडे जे विजन आहे ते त्याच्या ऍक्टिंग सारखंच युनिक आणि वेगळं आणि खूप वाईडर आहे, छोटंसं नाही. सो मला नेहमी त्याच्याबद्दल अभिमान वाटलेला आहे. मला नेहमी त्याच्याबद्दल एक उत्सुकता राहिलेली आहे की तो काय करतोय, त्याने काय करायला पाहिजे. एक सिनियर म्हणून, त्याचा दिग्दर्शक म्हणून मी ऑलवेज त्याला माझ्या पद्धतीने जे काय गाईड करता येईल तेवढं करायचोच. पण त्याची त्याची एक ग्रोथ बघताना मला खूप आनंद व्हायचा आणि मनामध्ये कुठेतरी एक विश्वास होता की एक ना एक दिवस हा मुलगा महाराष्ट्र नाही, भारत नाही, मला तर वाटतं पूर्ण जगभर आपलं नाव करेल. आणि त्याचं आज त्याने पहिलं पाऊल उचललंय, ते बघताना मी आज भावनिक पण आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान पण वाटतो. आणि मी शुभेच्छा देतोय सिनियर म्हणून, प्रेक्षक म्हणून त्याला, की हा आता त्याचा सुरू झालेला प्रवास आता थांबू नये, हळूहळू हळू मोठा होत जावा, माझा रोल मोठा होत जावा आणि तिथपर्यंत जावा हा प्रवास की मी मेन रोल मध्ये आणि तो मला रोल, कॅमेरा, ऍक्शन. थँक्यू सो मच. निनाद, रामला एक दिवस मी फोन केला होता आणि रामला मी विचारलं की कसा करतोय निनाद, तर तो म्हटला अरे त्याचे डोळे पांढरे पडले तो रोल करतो. काय झालं होतं नेमकं सेटवर तुला? त्यांनी कास्ट नाही केलं पहिले मला. हो, मग शेवटच्या दिवशी आला, हा. अरे उद्या शूट करायचंय, हा. दुसरा कोणी मिळेना. पण नाही, व्हेरी 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 थँकफुल टू हिम. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, कारण हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे आणि वयानुसार पण मला बरंच बदल करायला लागणार होते, फ्रॉम द बॉडी, फ्रॉम द व्हॉइस, एव्हरीथिंग. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. आणि आय रिमेंबर पहिल्या दिवशी आम्ही गेलो आणि करायला पण लागलो, बट वी हॅड टू टेक अ मिनिट की थांब, हे नाही वर्कआउट होतं, लेट्स फिगर इट आउट. सो वी हॅड टू स्टॉप शूटिंग फॉर अ वाईल. आणि देन आम्ही चर्चा केली, वडेवर 2-3 गोष्टी करून बघितल्या, असं करूया का, तसं करूया. देन ही बदले, हा असं करूया, ओके. मी म्हटलं की हा ओके, नाव आय डेव्हलप. आम्हाला पावसाळ्यात कारण दिलं होतं थांब. So, but that's the magic, you know. So I'm very thankful to him.